हाय, हॅलो, नमस्कार. मी मुक्ता तुमचे माझ्या चॅनलवर स्वागत करते. बाहेर पाऊस पडत असो किंवा रोजच्या जेवणाचा कंटाळा आला असो, गरमागरम ताकाची कढी आणि मऊ मटार खिचडी समोर आली की पोट आणि मन दोन्ही कसं तृप्त होऊन जातं. पण तुमची कढी अनेकदा गॅसवर ठेवल्यावर फाटते का? तर आज आपण पाहणार आहोत कढी फाटू नये म्हणून काही खास पारंपरिक टिप्स. चला तर मग सुरुवात करूया. ताकामध्ये 1 ग्लास पाणी ॲड करून त्याच्यामध्ये साखर, बेसन, हळद मिक्स करून चांगलं फेटून घ्यायचं. गॅसवर पातेलं गरम करत ठेवू. त्यामध्ये तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी घालू. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये कढीपत्ता घालू. कढीपत्ता घालून झाल्यावर आलं लसूणची पेस्ट घालायची आणि हे मिश्रण 1 मिनिट चांगलं परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, ती पण चांगली मिक्स केली. त्यामध्ये आता आपण हिंग घालणार आहोत. हिंग घातल्यानंतर आपण जे ताकाचं मिश्रण तयार करून ठेवलेलं ते घालायचं आहे. ताक घातल्यावर आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. एक उकळ आल्यावरती आपल्याला मीठ घालायचं आहे. हीच आहे ती आजची खास ट्रिक. मीठ घातल्यानंतर परत आपण एक उकळ आणू द्यायची आणि तयार आहे आपली गरमागरम ताकाची कढी.